आम्ही सिद्धार्थ गार्डन छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन पोहोचलो. इथे येऊन आमची डायरेक्ट जंगलाचा राजा सिंह सोबत बातचीत झाली. याच्यासोबत आमचं काय काय बोलणं झालं ते सांगतो तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये, तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. सकाळ सकाळी आपण गाडीवर बसलो, येऊन पोहोचलो डायरेक्ट बाळके फाट्यावर. इथं आलेला गडी आणत होता शायनिंग, याला दिलं इथून एकदाचा काढून, आणि जशी गाडी आली तशी बसलो आम्ही गाडीत बसलो ना. आम्हाला जायचं होतं छत्रपती संभाजीनगर, त्याच्यामुळे एकदाचा समृद्धी महामार्ग धरला. 1-2 घंट्यात आम्ही येऊन पोहोचलो छत्रपती संभाजीनगर. इथून उतरलो तर आपल्यासोबत होता सौरव मला दिसला मॉल. आम्ही आलो इकडे मॉलवर, तर मॉलला लावलं होतं सिल्काताला, म्हणजे याला लावलं होतं कुलूप. त्याच्या कुलूप लावलं तर मॉल उघडा होता. टाइम म्हणलं एकदाच जेवण करून घ्या. आम्ही एकदाच जेवण करून घेतलं, आणि तेवढाच आम्हाला जायचं होतं सेंटरकडे. एकदाच आम्ही रॅपिडो बुक केली, रॅपिडोवाला आला आणि आम्हाला डायरेक्ट गाडीवर बसवलं, आणि इकडे महिंद्रा सारख्या शोरूम समोरून आम्हाला इकडे डायरेक्ट आयकॉन डिजिटल झोनवर आलं. इथं होता आज आमचा अग्निवरचा पेपर, पण पेपरची शिफ्ट होती सगळ्यात शेवटची, त्याच्यामुळे पेपरला टाइम होता. डबल एकदा रिक्षा केला, आणि रिक्षावाल्याला म्हणलं आम्हाला डायरेक्ट तुम्ही प्रोझॉनवर सोडा. 20-20 रुपये दिले भाऊ रिक्षावाल्याला, डायरेक्ट आम्ही इकडे प्रोझॉनवर आलो. इकडून आम्हाला दिसले कपडे, काय घ्याव काही समजे नाही. इकडे आरसा दिसला, आरशात जर येडे चाळे केले. इकडे आपल्याला टी शर्ट आवडलं, पण टी शर्ट होता अवकाळीच्या बाहेर. याला म्हणलं राहू दे, यंदा चालतं पुढच्या वर्षी घेऊ. नंतर आम्ही इकडे मॉल मध्ये हिंडलो दर्शन. इकडे डायरेक्ट आम्ही गेमिंग झोन मध्ये आलो. गेमिंग झोन खेळायला वाटू लागलं, पण आम्ही गेमिंग झोनची फी विचारली तर डायरेक्ट 450 रुपये अर्धा घंट्याची. याला म्हणलं राहू द्या बा, 450 रुपयात आम्ही सोडून 2दा येणं जाणं करतो. आम्हाला इलेक्ट्रिक वाल्या खालीवर जाणाऱ्या शिड्या दिसल्या, याच्यावर जरशी शायनिंग आणली, आणि इकडे आम्हाला आमच्या अवकाळीत असलेली आईस्क्रीम दिसली. 30वाली एकदाची आईस्क्रीम खाल्ली, आणि दुपारच्या बाहेर बसलो. संध्याकाळच्या बाहेर लगे आम्ही मॉलच्या बाहेर आलो, पैदल चालत इकडे आयकॉन डिजिटल झोनवर आलो. इकडे लय गर्दी होती भाऊ, कारण की प्रत्येक जिल्ह्यातले लेकरं आले होते. आपला होता पेपर, एकदाचा हॉल तिकीट काढून घेतलं. जसा पेपर झाला तसा आम्ही रिक्षा केला. रिक्षावाला मामाला म्हणलं आम्हाला डायरेक्ट जे टावरवर सोडा. इकडे जे टावरवर आलो, आणि इकडे होता आमच्या मित्राची रूम. इकडे रूमवर येऊन एकदाचं सामान ठेवलं, तर आम्ही दुपारा लवकर जेवल्यामुळे आम्हाला नव्हती भूक. एकदाची आम्ही लस्सी पिली, आणि डझनभर केळं पाहून अर्धा डझन घेतले, आणि त्यातले पण 1-2 खाल्ले, आणि रात्रभर झोपून आम्ही दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हिंडाय गेलो. दुसऱ्या दिवशी कुठे गेलो, कसं गेलो ते सांगतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तर तुमच्या फॉलो करून घ्या.